ऑक्टोबर 10, 1946 ईस्ट बंगाल म्हणजेच आजच्या बांगलादेशातील नोआखाली जिल्ह्यात एक हजारो लोकांचा मॉब नोआखालीच्या रस्त्यावरती उतरला। अतिशय योजनाबद्ध पद्धतीने या भागातील सर्व महत्त्वाचे रस्ते या जमावाकडून बंद करण्यात आले आणि हा जमाव नोआखालीतील प्रत्येक हिंदू परिसरात दाखल झाला। या जमावाकडून बऱ्याच हिंदूंची हत्या करण्यात आली। हिंदू महिलांवर सामूहिक बलात्कार केले गेले। हिंदूंच्या घरांना आणि दुकानांना टार्गेट करण्यात आलं। या आठवडाभर चाललेल्या हिंसाचारात अधिकृत आकड्यांनुसार जवळपास 5000 हिंदूंची हत्या करण्यात आली होती, तर अनधिकृत आकड्यांनुसार ही संख्या जवळपास 10,000 एवढी होती। या व्यतिरिक्त अजून एक खूप मोठी संख्या अशा लोकांची होती ज्यांना बळजबरीने गोमांस खायला लावून त्यांचं धर्म परिवर्तन करण्यात आलं होतं। ही बातमी मिळताच त्यावेळी महात्मा गांधी स्वतः नोआखालीत दाखल झाले। गांधी नेहमीप्रमाणेच सगळ्यांना शांत राहण्याचं आणि हिंसा न करण्याची अपील करत होते, पण नोआखालीतील वातावरण एवढं भयानक झालं होतं की हिंसा थांबायचं नाव घेत नव्हती। अनेक हिंदूंना आपलं घरदार सोडून पळ काढावा लागला होता। गांधींच्या अहिंसेच्या विनवण्यांचा काहीच फायदा या भागात झाला नाही। शेवटी निराश झालेल्या गांधीजींना नोआखाली सोडून जाताना तिथल्या हिंदूंना नोआखाली सोडा किंवा मरा असं सांगावं लागलं। मित्रांनो, 50-60 वर्ष मागे जाण्याची सुद्धा काहीच गरज नाही। ही तारीख होती 22 ऑगस्ट 2021। भारतीय हवाई दलाच्या एका सैनिकी विमानाने अफगाणिस्तानातून काही शीख बांधवांना दिल्ली एअरपोर्टवर एअरलिफ्ट करून सुखरूपपणे परत आणण्यात आलं होतं। कारण होतं की अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने आपलं सैन्य हटवायला सुरुवात केली होती आणि अफगाणिस्तानची सत्ता आता तालिबानच्या हातात आली होती। सत्ता हाती येताच तिथे वास्तव्याला असणाऱ्या शीख बांधवांना धर्म परिवर्तन करा किंवा मृत्यूला सामोरं जा असे 2 पर्याय त्यांच्या समोर ठेवण्यात आले। आपल्या सगळ्यांनीच हा व्हिडिओ तर पाहिलाच असेल। 2001 मध्ये तालिबानकडून अफगाणिस्तानमधील बामियान बुद्धांच्या रॉक कार्विंग्सना डिटोनेटरच्या साहाय्याने उडवण्यात आलं। याचं कारण होतं ते म्हणजे कट्टरतावादी तालिबानचा मूर्तीपूजेला असणारा विरोध। डिसेंबर 3, 2021 मध्ये पाकिस्तानातील सियालकोट शहरामध्ये एका श्रीलंकन व्यक्ती प्रियांत कुमार, जे तिथल्याच एका एक्सपोर्ट कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होते, त्यांची ईशनिंदेच्या आरोपावरून एका जमावाकडून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली। जर शोधायला गेलो तर अशी अनेक उदाहरणं सापडतील ज्यामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशात अनेक हिंदूंना त्यांच्या धार्मिक आयडेंटिटीमुळे आजवर टार्गेट करण्यात आलं आहे। याशिवाय आज सुद्धा वर्तमानपत्रात अशा अनेक बातम्या येत असतात जिथे पाकिस्तानातील हिंदू समाजातील मुलींना पळवून नेऊन बळजबरीने त्यांचं लग्न मुस्लिम व्यक्तीसोबत लावण्यात येतं। आपल्या शेजारील राष्ट्रांमध्ये हिंदूंच्या लोकसंख्येत किती घट झाली आहे याचा अंदाज आपण आज बांगलादेश आणि पाकिस्तानच्या जनगणनेच्या आकड्यांकडे पाहून लावू शकतो। 1971 मध्ये बांगलादेशची एकूण लोकसंख्या होती 6.5 करोड, ज्यामध्ये 13.5% म्हणजेच जवळपास 88 लाख रहिवासी हिंदू होते आणि 2022च्या लेटेस्ट आकड्यांनुसार आज बांगलादेशची लोकसंख्या आहे 16.5 करोड, ज्यामध्ये फक्त 7.9% हिंदू आज बांगलादेशात शिल्लक उरले आहेत। बांगलादेशातील जनगणना विभागाच्या ऑफिशियल आकड्यांनुसार गेल्या 50 वर्षांपासून सुमारे 7.5 मिलियन म्हणजेच 75 लाख हिंदूंना धार्मिक छळ व भेदभावामुळे बांगलादेशातून पळ काढावा लागला आहे। जर पाकिस्तानमधील लोकसंख्येच्या आकड्यांवर आपण नजर टाकली तर आपल्याला असं दिसून येईल की 1946 मध्ये जवळपास 14.6% हिंदू वेस्ट पाकिस्तानमध्ये म्हणजेच आजच्या पाकिस्तानमध्ये राहत होते आणि 2024च्या लेटेस्ट आकड्यांनुसार फक्त 2.15% हिंदू आज पाकिस्तानमध्ये शिल्लक उरले आहेत। आपण आतापर्यंत पाहिलेल्या आकड्यांवरून स्पष्ट दिसून येतं की भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये झपाट्याने घट झालेली आहे आणि आज तिथे उरलेल्या हिंदूंना देखील धार्मिक छळाचा शिकार बनवलं जात आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की सीएए या कायद्याचा फायदा पाकिस्तान आणि बांगलादेशातून धार्मिक छळामुळे स्थलांतरित झालेल्या हिंदूंना कशा प्रकारे होणार आहे। हा कायदा लागू करण्यासाठी मोदी गव्हर्नमेंट एवढा आक्रमक का आहे? तर नमस्कार मित्रांनो, मी रजत आपल्या सर्वांचं स्वागत करतो एक्सप्लिकर मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज मैं आप सबके सामने कहकर जाता हूं, सीए इस देश का कानून है, इसको कोई रोक नहीं सकता, सबको नागरिकता मिलने वाली है। सीए देश का कानून है, इसका नोटिफिकेशन निश्चित रूप से हो जाएगा
चुनाव के पहले ही सीए को अमल में आना है। मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा पाहिलं आहे की भारताचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे महत्त्वाचे नेते अमित शाह यांनी बऱ्याच वेळा आपल्या भाषणांमधून सीएएचा उल्लेख आजपर्यंत केला आहे। या व्यतिरिक्त भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देखील सीएएच्या इम्प्लिमेंटेशनचा उल्लेख आजपर्यंत केला आहे। तर डिसेंबर 2019 मध्ये या कायद्याला संसदेमध्ये पास करण्यात आलं आणि भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या कायद्यावर आपली स्वाक्षरी करत या कायद्याला देशात लागू करण्याचा मार्ग मोकळा केला। या काळात सीएएच्या विरोधात देखील बरीच प्रदर्शने देशभरात करण्यात आली, ज्यामध्ये सगळ्यात मोठं प्रदर्शन दिल्लीमधील शाहीन बाग येथे करण्यात आलं होतं। या सीएए विरोधातील प्रदर्शनांमध्ये देशभरात बऱ्याच ठिकाणी हिंसा आणि जाळपोळ देखील करण्यात आली आणि त्यानंतर सुरू झालेल्या कोरोना लॉकडाऊनमुळे या कायद्याची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या अगोदर सीएएच्या अंमलबजावणीचं आश्वासन अमित शाह यांनी देशाला दिलं आहे। तर नागरिकत्व सुधारणा कायदा याद्वारे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान मधून धार्मिक जाचाला कंटाळून भारतात शरण घेतलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन या समाजातील व्यक्तींना जलद भारतीय नागरिकत्व मिळवण्याची तरतूद या कायद्याच्या मार्फत करण्यात आली आहे। थोडक्यात भारताच्या तिन्ही मुस्लिम बहुल शेजारी देशांतून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम स्थलांतरितांसाठी भारतीय नागरिक होणे या कायद्यामुळे थोडंसं सोपं होणार आहे। आता यावर काही जणांचं असं म्हणणं होतं की फक्त हिंदूंनाच या कायद्याच्या माध्यमातून का सवलत दिली गेली आहे, तर याचं उत्तर देताना बऱ्याच तज्ञांचं असं मत होतं की भारत ही हिंदूंची मातृभूमी आहे, त्यामुळे जगात इतर कुठेही धर्माच्या आधारावर हिंदूंची प्रताडणा होत असेल तर भारतात परत येण्याचा नैसर्गिक हक्क हा जगातल्या प्रत्येक हिंदूंना आहे। रॅदर आपण पाहिलं तर बुद्धिझम, सिखिझम, जैनिझम व सनातन या सर्व हिंदू परंपरांची मुळं आपल्याला भारतात सापडतात। या सर्व परंपरांची सुरुवात ही मुळात भारतातूनच झाली होती। त्यामुळे या आधारावर सीएएच्या कायद्यानुसार फक्त हिंदूंना प्राधान्य दिलं गेलं आहे असा मुद्दा सुद्धा काही तज्ञांनी मांडला होता। तर मित्रांनो, आता आपण पाहूयात की भारतीय नागरिकत्वाच्या संदर्भात भारतातील एक्झिस्टिंग कायद्यांमध्ये काय अटी आहेत। भारतात नॅशनॅलिटी किंवा नागरिकत्व हे 1955च्या नागरिकत्व कायद्याद्वारे नियंत्रित केलं जातं। या 1955च्या नागरिकत्व कायद्यानुसार आपल्या देशात 5 प्रकारे नागरिकत्व मिळवता येतं। पहिलं म्हणजे बाय बर्थ, म्हणजेच जर तुमचा जन्म भारतात झाला असेल तर। दुसरं म्हणजे बाय डिसेंट, म्हणजेच जर तुमचा जन्म भारताबाहेर झाला असेल पण तुमचे पालक भारतीय असतील तर। तिसरं थ्रू रजिस्ट्रेशन, म्हणजेच तुमचा नागरिकत्वाचा अर्ज भारत सरकारने मान्य केला असेल तर। आणि चौथी पद्धत म्हणजेच बाय नॅचरलायझेशन, म्हणजेच एखाद्या व्यक्तीने भारतात दीर्घकालीन वास्तव्य केलं असेल तर। आणि शेवटची पद्धत ज्याने भारतीय नागरिकत्व मिळवता येईल ती म्हणजे जर भारताने इतर कोणत्याही देशाचा भूभाग भारतात सामील केला असेल तर। पण असा व्यक्ती जो बेकायदेशीर स्थलांतरित आहे असा व्यक्ती हा 1955च्या नागरिकत्व कायद्यानुसार भारतीय नागरिक बनू शकत नाही। आता नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या माध्यमातून भारत सरकारने 1955च्या नागरिकत्व कायद्यात थोड्याशा अमेंडमेंट केल्या आहेत आणि यामुळे 31 डिसेंबर 2014 रोजी किंवा त्यापूर्वी अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान मधून भारतात प्रवेश केलेल्या बिगर मुस्लिम समुदायाच्या लोकांना थोड्याशा जलद गतीने भारतीय नागरिकत्व मिळावं याची तरतूद या सीएएच्या कायद्यामार्फत करण्यात आली आहे। आपण जसं पूर्वी पाहिलं की भारतात एखादा व्यक्ती बाहेरून आला असेल, जसं की या 3 देशांमधून आज बरेच हिंदू शरणार्थी आपला जीव वाचवण्यासाठी भारतात आले आहेत, त्यांना यापूर्वी नागरिकत्व मिळवण्यासाठी मागील 14 वर्षांपैकी 11 वर्षे भारतात राहणं हे बंधनकारक होतं। सीएएच्या सुधारित कायद्यानुसार ती मुदत कमी करून या शरणार्थींसाठी 11 वर्षाच्या जागी 5 वर्ष करण्यात आली आहे। बांगलादेशातील ढाका युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर अबुल बरकत यांनी त्यांच्या अलीकडे प्रकाशित झालेल्या द पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ रिफॉर्मिंग ॲग्रिकल्चर या त्यांच्या पुस्तकात असं म्हटलं आहे की येणाऱ्या पुढच्या 30 वर्षात बांगलादेशमध्ये हिंदूंची संख्या ही शून्यावरती येऊ शकते। प्रोफेसर अबुल बरकत यांच्या संशोधनानुसार 1964 ते 2013 या काळात धार्मिक अत्याचारांमुळे जवळपास 1 करोडहून अधिक हिंदूंना आपलं घरदार सोडून बांगलादेशातून पलायन करावं लागलं होतं। 1971 मध्ये ईस्ट पाकिस्तान म्हणजेच आजच्या बांगलादेशमधील मुक्तीसंग्रामाच्या काळात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचा एक रिपोर्ट अमेरिकेतील सिनेटर एडवर्ड केनेडी यांनी अमेरिकेच्या सिनेट न्यायिक समितीला 1 नोव्हेंबर 1971 रोजी सादर केला होता। या दिलेल्या अहवालात त्यांनी असं म्हटलं होतं की बांगलादेश मुक्तीसंग्रामाच्या काळात तिथल्या हिंदूंवर पाकिस्तानी सैन्याकडून अमानवीय अत्याचार करण्यात आले होते। त्यांना एका योजनाबद्ध पद्धतीने टार्गेट करून हिंदूंचा नरसंहार करण्यात आला होता। या रिपोर्टमध्ये ते असं म्हणतात की या काळात काही ठिकाणी हिंदूंच्या घरावर पिवळ्या
पिवळ्या रंगाने H म्हणजेच हिंदू असं निशाण बनवण्यात आलं होतं, जेणेकरून हिंदूंना इझिली आयडेंटिफाय करता येऊ शकेल. या बांगलादेशातील मुक्तीसंग्रामाच्या काळात झालेल्या हिंदूंच्या हत्येबद्दल आजही अनेक वेगवेगळे अंदाज लावले जातात. 24 डिसेंबर 1971 रोजी तत्कालीन पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जुल्फिकर अली भुत्तो यांनी वॉर इन्क्वायरी कमिशनची स्थापना केली होती, ज्याला सामान्यतः हमुदुर रहमान आयोग म्हणून आज ओळखलं जातं. या आयोगाच्या आकड्यानुसार त्यावेळेस जवळपास 26,000 हिंदूंचा नरसंहार ईस्ट पाकिस्तान म्हणजेच आजच्या बांगलादेशात करण्यात आला होता. तर काही आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार या नरसंहाराचा आकडा जवळपास 30 लाख एवढा होता. स्वतंत्र बांगलादेश सरकारच्या अधिकृत आकड्यांनुसारही या नरसंहारात मरण पावलेल्या हिंदूंची संख्या ही जवळपास 30 लाख एवढी होती, जी आज बऱ्याच आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या रिपोर्ट सोबत मॅच करते. हिटलरने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जवळपास 60 लाख ज्यू नागरिकांना त्याच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये मारलं होतं आणि बांगलादेशातील 30 लाख हिंदूंच्या नरसंहाराचा आकडा त्याच्या अर्धा जरी असला तरी त्याची भयावहता किती मोठी आहे याचा अंदाज आज सुद्धा जगातल्या बहुतेक देशांना नाही आहे. 2001 मध्ये इस्लामिक कट्टरवादाला आणि पाकिस्तानला सपोर्ट करणाऱ्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच BNPच्या कार्यकर्त्यांनी BNPच्या विजयानंतर तिथल्या हिंदूंविरोधात 150 दिवस योजनाबद्ध हिंसाचाराची मोहीम सुरू केली होती. BNPची अपोजिशन पार्टी म्हणजेच अवामी लीग या पार्टीला हिंदूंनी मतदान केलं अशा संशयावरून हा हिंसाचार तिथल्या हिंदूंविरोधात सुरू करण्यात आला होता. या हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या एका ज्युडिशियल आयोगाने 18,000 पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद यावेळेस केली होती. या आयोगाच्या मते जवळपास 1000 हिंदू स्त्रियांवर त्यावेळेस बलात्कार करण्यात आले होते. तर हिंदू अमेरिकन फाउंडेशनच्या अहवालानुसार या काळात जवळपास 5 लाख हिंदूंना या हिंसाचारापासून वाचण्यासाठी आपलं घर सोडावं लागलं होतं. मूवमेंट फॉर सॉलिडॅरिटी अँड पीस या संस्थेच्या अहवालानुसार पाकिस्तानात दरवर्षी 1000 अल्पसंख्य धर्मातील मुलींना जबरदस्तीने इस्लाममध्ये कन्वर्ट करण्यात येतं. त्यात पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हा आकडा महिन्याला 20 किंवा त्याहून अधिक मुलींचा असतो. 2004 ते 2018च्या दरम्यान फक्त पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हिंदू मुलींच्या अपहरणाच्या 7430 घटनांची नोंद झाली होती, परंतु वास्तविक आकडा यापेक्षा सुद्धा जास्त असण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधील एक सगळ्यात मोठं शहर जिथे हिंदू मोठ्या प्रमाणावरती राहत होते ते म्हणजेच लाहोर. 1941च्या सेन्ससनुसार त्यावेळेस लाहोरमध्ये एकूण लोकसंख्येतील 40% लोक हे हिंदू आणि शीख होते. आज लाहोरमध्ये फक्त 1% हिंदू शिल्लक उरले आहेत. 11 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानचे फाउंडर मोहम्मद अली जिन्ना यांनी एक भाषण दिलं होतं. त्यामध्ये ते म्हणाले होते की जर पाकिस्तानला एक सुखी आणि समृद्ध देश बनवायचा असेल तर पाकिस्तानातील प्रत्येक रहिवाशाने इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ त्याचा धर्म कोणता, त्याची जात कोणती याचा विचार न करता एकजुटीने चालावं लागेल. या भाषणातून त्यांनी पाकिस्तानच्या सर्वधर्म समभावाचं मत जगासमोर ठेवलं होतं, पण ग्राउंड रियालिटी काहीतरी वेगळीच होती. वेगळा देश बनल्यानंतर पाकिस्तानमध्ये इतर धर्मीयांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात आले. अनेक ठिकाणी झालेल्या दंगलींमुळे बऱ्याच हिंदूंना आपलं घरदार सोडून भारतात आश्रयाला येऊन राहावं लागलं. मोहम्मद अली जिन्नांनी जगाला वरच्यावर सांगितलं होतं की पाकिस्तान एक सेक्युलर देश असेल, पण त्यानंतर पाकिस्तानात इस्लामिक कायद्यांची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली, ज्यामध्ये इतर धर्मीयांना कोणताही समान अधिकार दिला गेला नव्हता. आजही पाकिस्तानमध्ये असा कायदा आहे ज्यामुळे इस्लाम व्यतिरिक्त कोणताही इतर धर्मीय व्यक्ती पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही. तसंच कोणी नॉन मुस्लिम व्यक्ती पाकिस्तानमध्ये कोणत्याही मोठ्या सरकारी पदावर नियुक्त होत असेल तेव्हा तिला फक्त कुराणवरती हात ठेवून शपथ घ्यावी लागते. आज पाकिस्तानमध्ये फक्त हिंदूंनाच नाही तर इतर धर्मीयांना देखील या धार्मिक अत्याचाराचा सामना करावा लागतोय. या अत्याचारातील एक सगळ्यात महत्वाची केस म्हणजेच 2010 मध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गोजरा गावात घडलेली दंगल. या दंगलीत एका मोठ्या जमावाने प्रोफेट मोहम्मद यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून 7 ख्रिश्चन धर्मीयांना जिवंतपणे जाळलं होतं. तसेच यामध्ये 18 जण गंभीर जखमी झाले होते आणि 50 पेक्षा अधिक ख्रिश्चन कुटुंबियांची घरं या दंगलीत जाळण्यात आली होती. 2019 मध्ये जेव्हा संपूर्ण जग शीख धर्मगुरू श्री गुरु नानक देव यांची 550वी बर्थ अॅनिव्हर्सरी साजरं करत होतं, तेव्हा गुरु नानक यांचं जन्मस्थळ जे नानकाना साहिब या नावाने ओळखलं जातं, जे आजच्या पाकिस्तानमध्ये लोकेटेड आहे, याच नानकाना साहिबचे मुख्य ग्रंथी यांची मुलगी
मुलगी जगजीत कौर हिला काही लोकांनी बंदुकीचा धाक दाखवून तिचं अपहरण केलं होतं आणि तिचं लग्न पुढे एका मुस्लिम मुलाशी लावून देण्यात आलं होतं। तर मित्रांनो, आपण पाहिलं की आपल्या शेजारील देशांमध्ये हिंदू आणि इतर धर्मीयांची संख्या मागच्या काही वर्षात कशा प्रकारे झपाट्याने कमी झाली आहे आणि आज तिथे उरलेल्या लोकांना देखील कशा प्रकारे धार्मिक हिंसाचाराचं शिकार बनवलं जात आहे। म्हणूनच आज भारत सरकारने सीएए या कायद्याच्या माध्यमातून पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशात धार्मिक अन्यायाचा आणि अत्याचाराचा सामना करणाऱ्या हिंदूंच्या आणि इतर धर्मियांच्या वेदनांवर एक फुंकर मारण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे। तर मित्रांनो, तुमचं या कायद्याबद्दल काय मत आहे ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।